नमस्कार प्रेक्षकांनो, आता इकडे मेनावतीने तन्वीचा जोखायक माज उतरवलेला राहतो ना, त्याच्याने तन्वीचा तर एकदम चेहरा पडलेला राहतो. ती एकदमच अशी घाबरून गेलेली राहते. नेमकं काय होतं संपूर्ण अपडेट जाणून घेऊया. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. आता इकडे सायलीचे आई बाबा अख्खं घर बघू लागत असतात. तेवढ्यात एक डिलिव्हरी बॉय येतो. तेवढ्यात आता सदाशिव पण म्हणतो काय बरं याच्यामध्ये. तेवढ्यात तो डिलिव्हरी बॉय म्हणतो तन्वी सुभेदार त्यांच्या नावाने पार्सल आलेलं आहे. तेवढ्यात मेनावती पण म्हणते तिने काल आपल्याला आपली लायकी दाखवली, ती आपल्याला नको नको ते बोलली ना, आता आपण एक काम करू, हे जे पार्सलमध्ये जे काही खायचंय ना ते आपणच खाऊन टाकू. तो सदाशिव पण बोलतो नको, हे खूप चुकीचं, आपण हे पार्सल खाता कामा नये. ती कसलं काय ते पण ती डायरेक्ट त्याच्या हातनं ते पार्सल घेते आणि ते पार्सल डायरेक्ट खाऊन टाकते. त्याला पण ते पार्सल बघून एकदम असं तोंडात पाणी येतं. तो पण ते सगळं पार्सल बदलं जेवण खाऊन टाकतो. तेव्हा तिथून वरून प्रिया येते. प्रियाला प्रचंड अशी भूक लागलेली राहते. प्रिया म्हणते इतका वेळ झाला, बरं माझं पार्सल आलं का बरं नाही. नंतर ती फोनमध्ये बघते तर काय पार्सल डिलिव्हरीचा तिला मेसेज आलेला राहतो. ती खाली येऊन बघते तर काय ते दोघं चक्क ते पार्सल खाऊन टाकलेलं असतं त्यांनी. तेवढ्यात ती म्हणते तुम्हाला लायकी आहे का नाही, तुम्ही हे पार्सल कशासाठी खाल्लं बरं. ती प्रचंड असं तिला ओरडू लागत असते. त्या दोघांना ती प्रचंड असं ओरडते. तेवढं सदाशिव पण बोलतो तुम्हाला आम्हाला बोलायची अजिबातच गरज नाही, ते आम्हाला पार्सल देऊन गेले होते म्हणून आम्ही हे पार्सल खाल्लं होतं. तेवढ्याच सायली येऊन पण प्रेक्षकांना तिचा माज असा जिरवून टाकते. तिचा चेहरा तर एकदम असा बघण्यासारखा झालेला राहतो. तिला प्रचंड अशी भूक लागलेली राहते, पण तिच्या आजूबाजूला काहीच नाही राहत. तिला खायला काही देखील एक नसतं. तिला एकदम अशी भूक लागलेली राहते आणि तिचा चेहरा एकदम असा पडलेला असतो. असं काहीच मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळते. तुम्ही हे सगळे भाग बघण्यामध्ये उत्साह आहात का ते कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि ठरलं तर मग ही मालिका तुम्हाला आवडत असेल ना तर आपल्या ह्या चॅनेलला आता सबस्क्राईब करा. धन्यवाद.